Good morning all. Let's start our last question. Last here two question किती राहिलेत बघूया आपण. ठीक आहे. So question आहे explain advantages and disadvantages of budgetary control. जसं आपण बघितलं लास्ट लेक्चरला these are the traditional techniques and some modern techniques of controlling. ओके, आपण कंट्रोलिंगच्या टेक्निक्स बघितलेले आहेत. त्यास थोडेसे डिटेल बघायचे. ऍडव्हान्टेजेस ऑफ बजेटरी कंट्रोल. सो आपण बजेट हे फ्युचर साठी तयार करणार आहोत. जे काही आहे कॉस्ट इस्टिमेशन आहे, राईट, कॉस्ट इस्टिमेशन असणार आहे. देन हेल्प इन कोऑर्डिनेशन. इट हेल्प इन इस्टॅब्लिशिंग कोऑर्डिनेशन अँड इंटरडिपेंडन्स अमंग वेरियस डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल, परचेस बजेट कॅन नॉट बी प्रिपेअर without knowing quantity of material required and that information come in the production department. आले लक्षात? That means budget, it's a very important thing for organization and these are directly or indirectly connect with the all department. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंट आधी तुम्हाला काय करायचे आहे तर लक्षात घ्याव्या लागते. जसं आपल्याला सांगितलेलं आहे एक्झाम्पल मध्ये की परचेस बजेट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. जर परचेस बजेट प्रिपेअर करायचं असेल तर परचेस डिपार्टमेंटला प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंट माहीत असल्या पाहिजे, राईट, की ते किती रॉ मटेरियल परचेस करणार आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, अँड देन डिसाइड अँड देन डिफाईन द परचेस बजेट. सेकंड आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. सो बजेटिंग इन्श्योर full utilization of resources by allocating the resources according to the need of various departments. When we define a proper budget, आपण काय केलेलं आहे, बजेट प्रिपेअर केलेलं आहे. सो बजेटचं मेन इंटेन्शन काय आहे, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं आपण डे टू डे लाईफ मध्ये करतो की आपल्याकडे कॅश कमी आहे, कॅश लिमिटेड आहे. जसं आपले पॅरेंट्स करतात की मंथ एंडिंगला आपल्याकडे काय ते थोडीशी काय ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागते सगळ्यांनाच, राईट. कारण आपल्याला माहितीये जर थोडेसे सॅलरी पर्सन असतील तर सुरुवातीला पहिल्या वीक मध्ये आपल्याला सॅलरी मिळते आणि त्या सॅलरीवरती आपण मंथ काय करतो, हँडल करत असतो. दॅट मीन्स जेव्हा आपल्याकडे कॅश लिमिटेड आहे तेव्हा आपलं इंटेन्शन काय असतं, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जो रिसोर्सेस आहे त्यामधून आपल्या ज्या नीड आहेत त्या प्रॉपर फुलफिल झाल्या पाहिजे. That means optimum utilization of resources. Okay. Next, motivating employees. So budgeting help in motivating the employees to perform better as they know the standard against which their performance will be judged. So obviously, so budget जर सपोज तुमच्याकडे बजेट सफिशियंट आहे आणि थोडासा कॅश जास्त आहे असं आपण अज्युम करूया, वाईस वर्सा. देन जर बजेट जास्त आहे आणि तुम्ही एम्प्लॉईजला काय सांगताय, जर तुम्ही परफॉर्मन्स बेटर दिला तर तुम्हाला काय मिळेल, थोडेसे रिवॉर्ड मिळतील, थोडेसे काहीतरी बक्षीस मिळेल, राईट. दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ बजेट or with the help of resources, here we can easily motivate our employees for completing their task or for give their 100% in their task. त्याने त्यांच्या टास्क मध्ये 100% द्यावं ही आपली काय असते तर इच्छा असते. सो याच्यासाठी तुमचं बजेटिंग सुद्धा फार महत्वाचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला बजेटरी कंट्रोल हे केलं पाहिजे. नेक्स्ट आहे हेल्प इन अटेनिंग टार्गेट. So budgeting ensure attaining of organizational goals by focusing on specific and time bound target. जसं आता सांगितलं इथे आपण थोडंसं लिमिटेड रिसोर्सेसचं एक्झाम्पल घेऊ शकतो. तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, लिमिटेड कॅश आहे. दॅट मीन्स हेल्प इन अटेनिंग टार्गेट. जसं आपल्याला सांगितलेलं आहे सॅलरीड पर्सनचं एक्झाम्पल दिलं की आपल्याकडे दुसरा येणारा सोर्स काय आहे का हो, नाही. तर तुम्हाला ह्याच अमाऊंट मध्ये काय करायचं आहे, तुमचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. म्हणजे जे काही मंथली एक्सपेन्सेस असतील ते तुम्हाला त्या मंथ मध्ये मॅनेज करायचे आहे. सो इट हेल्प इन अटेनिंग टार्गेट. मग सपोज ऑर्गनायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर विचार केला तर फक्त फायनान्स द पार्ट ऑफ बजेट नो. यामध्ये एम्प्लॉईज आहेत, त्याच्यामध्ये एखादी मशिनरी आहे, त्याच्यामध्ये कॅपिटल आहे, ऑल दिस पार्ट ऑफ बजेट. आणि ह्या सगळ्याचं टार्गेट तुम्हाला काय केलं जातं तर दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, अरे तुम्ही आता किती अवेलेबल आहात, 10 जण आहात ना, 10 जणांनीच महिनाभर काम करायचं.
आणि टार्गेट कम्प्लीट करायचं तेव्हा तुम्हाला सॅलरी काय केली जाईल, दिली जाईल. जर तुम्ही बेस्ट काम केलं तर तुम्हाला रिवॉर्ड दिले जातील. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ बजेटरी कंट्रोल. क्लिअर? देन बट आता आपण हे बघितले ऍडव्हान्टेजेस व्हेन वी प्रिपेअर प्रॉपर बजेट. तर आपल्याला छान ऍडव्हान्टेजेस बघायला मिळाले. कोणते बघितले आपण? कोऑर्डिनेटिंग, then optimum utilization of resources. Very good. Then ओके, अटेनिंग टार्गेट. आलं लक्षात? म्हणजे जर आपण प्रॉपर बजेट प्रिपेअर केलं जरी तर नक्कीच आपल्याला काय मिळणार आहे, वी कॅन इझिली अचीव अवर टार्गेट. बट लिमिटेशन सुद्धा आपल्याला बजेटचे बघायला मिळतात. तर लिमिटेशन काय आहे? फर्स्ट आहे रिजिडिटी. सो बजेट आर ऑफन टू रिजिड अँड रिस्ट्रिक्टिव्ह अँड सुपरवायझर आर गिवन लिटल फ्रीडम इन मॅनेजिंग देअर रिसोर्सेस. तर आता इथे आपल्याला फ्रीडम आहे का हो? नाही. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला रिस्ट्रिक्शन खूप फॉलो करावे लागतील, प्रोसेस फॉलो कराव्या लागतील फॉर कम्प्लिटिंग अवर टार्गेट और फॉर कम्प्लिटिंग अवर बजेटरी कंट्रोल. त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला रिस्ट्रिक्शन असणार आहे, तुमच्यावरती सुपरविजन केलं जाईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इथे फ्रीडम मिळेल असं नाही. सो इट्स लाईक अ रिजिड प्रोसेस. सेकंड, लॅक ऑफ ऍक्शन. So only preparing budget cannot lead to success unless and until these are not put into action. जसं आपल्याला माहिती आहे की फक्त प्लॅनिंग करणे, प्लॅनिंग केल्यानंतर सक्सेस मिळू शकतं का? नाही. जसं आता आपण सगळ्यांनी छान प्लॅनिंग केले, 5 वाजता उठायचं, मेसेज करायचं आणि झोपून जायचं. लाईक करा, सबस्क्राईब करा, झालं. सो झालं प्लॅनिंग. दिस इज द इफेक्टिव्ह बजेटिंग? नो. सो कोण कोण झोपते त्यांना हसायला येते. 5 वाजता उठायचं आणि मस्त अभ्यासाला बसायचं, मेसेज टाकून सगळ्यांनी 15 दिवसामध्ये, है ना? लेट कम टू द पॉइंट. जर तुम्हाला रिझल्ट कधी मिळेल सांगितलेलं आहे, ओनली प्रिपरेशन ऑफ बजेट कॅन नॉट लीड टू सक्सेस अनलेस अँड अंटिल दीज आर नॉट पुट इन टू ऍक्शन. जोपर्यंत तुम्ही त्याला ऍक्शन त्याची दिसत नाहीये तोपर्यंत त्याला आपण बजेट म्हणू शकत नाही किंवा इफिशियन्सी म्हणू शकत नाही. आणि बऱ्याच वेळी ऍक्शन बघायला मिळतील असंही नाही, म्हणून लिमिटेशन आहे असं सांगितलेलं आहे. सो देर इज नीड टू बी ट्रान्सलेट दिस बजेट फिगर इनटू रिझल्ट. बजेट तर मस्त प्रिपेअर केले, जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळे प्लॅनिंग कमिशन आपल्याकडेच असतं. प्लॅनिंग आपण बेस्ट करतो ना सगळे. वाव, एकेकाचे प्लॅनिंग बघितले ना, मी 4 वाजता उठणार आणि रात्री 11 वाजता झोपणार आणि झोपताना लक्षात येतं अरे आपण काहीच नाही केलं आज. असं होतं की नाही? बराच वेळ माझ्या बाबतीत तर खूप होतं. मी ना इतकं छान प्लॅन करते ना, पण इम्प्लिमेंटेशन ना एकदम वाव असं होतं. सेम तुमच्या सोबत पण असं होत असेल. पण याला मिनिंग कधी आहे हो? जोपर्यंत ऍक्शन मध्ये येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काही मिनिंग आहे का? नाही. म्हणजे तुम्ही कितीही छान प्लॅनिंग केलं असेल बट जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत काय आहे? इट वेस्ट. सो सेम बजेट. बजेट म्हटलं की एक वाव असं वाटतं ना की हा अरे हे किती छान बजेट आहे. जेव्हा आपण काय करतो, युनियन बजेट ऐकतो की नाही सगळे आपण, युनियन बजेटवरती आपण क्विज कॉम्पिटिशन पण घेतो प्रत्येक वर्षी. आणि बजेट बघितल्यानंतर वाटतं वाव गव्हर्नमेंटकडे किती पैसे आहेत रे, सगळे एवढ्या एवढ्या ह्याच्यावरती खर्च करणार आहेत. आणि नंतर आपल्या लक्षात येतं की इकडे फ्रॉड झाले, तिकडे फ्रॉड झाले, इकडे प्रॉब्लेम आहे, तिकडे प्रॉब्लेम आहे, काहीच इम्प्लिमेंट नाही झालेलं असं आपण थिंकिंग करतो. बट इट्स अ प्रोसेस की ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर बऱ्याच गोष्टी इन्क्लूड असतात. तिकडे जायचं नाही आपल्याला, इथे येऊया बजेटकडे. फिगर मध्ये कन्वर्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, किंवा जोपर्यंत फिगर मध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत बजेटला काही अर्थ नाही. सो दिस इज द लिमिटेशन. नेक्स्ट, टाइम कन्झ्युमिंग. ऑब्विसली बजेट प्रिपेअर करायचं आहे म्हणजेच काय असणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो, ओव्हरव्ह्यू घ्यावा लागणार आहे. त्या डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट, त्या डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट, अवेलेबल रिसोर्सेस, फ्युचर एक्सपेक्टेशन, व्हॉट एव्हर इट मे बी. ऑल थिंग डन बिफोर प्रिपेअरिंग बजेट, राईट? आधी ह्या सगळ्या गोष्टी डन असल्या पाहिजेत, देन वी विल प्रिपेअर बजेट. दॅट इज वाय प्रिपेअरिंग डिफरंट काइंड्स ऑफ बजेट इज अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी. सो हे एक डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन म्हणू शकतो आपण.
बेस्ड ऑन पास्ट. आता बऱ्याच वेळी काय होतं बरं, की जेव्हा आपण बजेट प्रिपेअर करतोय दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल, हा चलो काय करूया, आधी लास्ट इयरचं बजेट बघूया. जसं आपल्याला सवय असते की अभ्यासाला बसायच्या आधी तुम्ही काय करणार, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघूया, काय काय विचारलं होतं, असं करतो की नाही आपण. सेम, पण लास्ट इयरचा सपोज काहीतरी वेगळा ट्रेंड आहे. जसं तर नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या स्टुडंटनी ठरवलं लास्ट इयरचा रेफरन्स घ्यायचा, त्यांना काही त्याचा ऍडव्हान्टेजेस भेटणार नाही फारसा, कारण त्याचे रूल्स वेगळे, त्याचा पासिंग क्रायटेरिया वेगळा असणार आहे, त्याचे क्रेडिट वेगळे असणार आहे. सो सेम, जसं तुम्ही जर कोविड संपलेला आहे आणि त्याच्या नेक्स्ट इयर साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर कोविडच्या पिरियड मधला परफॉर्मन्स ऑब्विसली वेगळा असणार आहे आणि त्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट तुमच्या बजेटवरती होऊ शकतो. सो दिस मेथड टेक इन टू अकाउंट द पास्ट परफॉर्मन्स अँड द ओनली गाईड विच ॲट टाइम कॅन बी प्रूव्ह टू बी शॉर्ट. आणि अशा वेळी मात्र काय होऊ शकतं, एक लिमिटेशन तुम्हाला फेस करायला लागू शकतो. नाही, बजेट इज लाईक एस्टिमेशन ना. ऑब्विसली बजेट काय आहे, शेवटी एक आपण अंदाज व्यक्त केलेला आहे असं म्हणतो की हा एवढे एवढे एक्सपेन्सेस येऊ शकतात आणि त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करूया. सो इट्स अ एस्टिमेट. जनरली बजेट आर प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ प्राइस लेवल प्रिवेलिंग at a particular time, but this is the estimated may become and less during subsequent inflation or depression in the market. आता जसं तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलं असेल, बिझनेस सायकल कधी लर्न केलंय का. बिझनेस सायकलच्या 4 स्टेजेस आहेत, ज्यामध्ये रिसेशन आहे, डिप्रेशन आहे, प्रॉस्पेरिटी आहे, रिकव्हरी आहे. तर हे प्रत्येक वेळी सेम सिच्युएशन असते का मार्केटमध्ये, नाही. जसं आता आपण कोविडचं एक्झाम्पल घेतलं, सेम त्या एक्झाम्पल मध्ये जाऊया आपण, की कोविडच्या आधी म्हणजे 2020 पासून ना कोविड मार्च मध्ये आला आणि त्याच्यानंतरच्या ज्या एक्झाम होत्या त्या सगळ्या ऑनलाईन झाल्या. आणि आता जे आपली पार्ट सेकंडचे स्टुडंट आहेत त्यांना थोडंसं डिफिकल्टी फेस करावी लागते, कारण त्यांनी कोविड मध्ये सगळं त्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आणि खूप सारा त्यांनी अभ्यास केला, त्यामुळे त्यांचा बेस इतका परफेक्ट असल्यामुळे मग त्यांना ते अकाउंटन्सी थोडंसं डिफिकल्ट पडते, राईट. सो सगळ्या ह्या गोष्टी एस्टिमेटेड असल्यामुळे काय होतं, त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली तुमच्या रिझल्ट वरती बघायला मिळतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पीईआरटी. तो त्याच्या आधी सांगा आपण आता काय बघितलं. सुजल, कोणता क्वेश्चन बघितला आपण? व्हॉट इज बजेटरी कंट्रोल, एक्सप्लेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस मध्ये कोणते बघितले? मला काहीच कळलं नाही. अँड डिसएडव्हान्टेजेस मध्ये मला काय कळलं, तुम्हाला कळलं का? टाइम म्हणजे मी माझ्यापर्यंत एकच पोहोचलेला आहे व्यवस्थित. ठीक आहे, तर सेपरेट क्वेश्चन आले तर अशा पद्धतीने येऊ शकतात. ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस त्याचा इंट्रो लिहावा लागेल आणि कन्क्लुजन तयार करावं लागेल. All above point conclude that it is the modern techniques of or traditional techniques, whatever it may be. ठीक आहे, ते कन्क्लुजन मध्ये येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पीईआरटी. चलो टेल मी व्हाट इज मीन बाय पीईआरटी. बोला. प्रोग्रामिंग, इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. लक्षात ठेवा, आर फॉर रिव्ह्यू. प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक्स फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे. सो पीईआरटी प्रोव्हाइड अन अनालिटिकल अप्रोच टू द अचिव्हमेंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोजेक्ट. जसं आपण इंट्रो मध्ये बघितलं, पीईआरटी स्पेशली फोकस ऑन स्पेसिफिक प्रोजेक्ट साठी काम करणार आहे आणि इट इज रिलेटेड टू विच टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. व्हेरी गुड, मॅट्रिक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर साठी तुम्ही हे टेक्निक्स यूज करू शकता. सो इट डज फॅसिलिटेट बेटर युटिलायझेशन ऑफ टाइम, एफर्ट्स अँड कॉस्ट और कॅपिटल.
सो या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर कॉम्बिनेशन करण्यासाठी तुम्हाला पीईआरटी टेक्निक्स काय आहे, एक बेस्ट टूल आहे असं म्हणू शकतो आपण. देन सेकंड ऍडव्हान्टेजेस आहे, इट आयडेंटिफाय मोस्ट क्रिटिकल एलिमेंट अँड पे मोर अटेन्शन ऑन दिस. ऑब्विसली तुम्ही क्रिटिकल प्रोजेक्ट इट्स नॉट अ कॉमन थिंग ना. सो जिथे तुम्ही काय करताय मॅट्रिक ऑर्गनायझेशन मध्ये, हियर वी कॅन डू रेग्युलर टास्क ऍज वेल ऍज समटाइम कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट. आणि ते प्रोजेक्ट ड्युरिंग द इयर चालू आहेत का? नाही, तर ते ठराविक पिरियड साठी चालू असणार आहेत. दॅट इज वाय हियर सेड इट आयडेंटिफाय मोस्ट क्रिटिकल एलिमेंट अँड पे मोर अटेन्शन. जसं आपल्याला माहिती आहे की जो जास्त हार्ड सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आपण त्याला जास्त वेळ देऊ. सो इथे सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट साठी काय करताय, जास्त वेळ देताय. It thus facilitated control by exception and increase effectiveness in handling project. So मॅडमनी सांगितलंय लॉचा अभ्यास जास्त करा. कॉमर्स सोपं आहे, कॉमर्सचा अभ्यास थोडा कमी करा. आणि रिझल्ट लागल्यानंतर लक्षात येणार रे लॉलाच जास्त मिळाले, असं बिलकुल होता कामा नये. हा म्हणजे कॉमर्स जरी सोपा असेल, बऱ्याच वेळी असं होतं बरं की आपण काय करतो, डिफिकल्ट सब्जेक्टला जास्त टाइम स्पेंड करतो. मी रेग्युलर आहे, ओके ठीक आहे ठीक आहे करू आपण नंतर, आणि नंतर लक्षात येतं अरे कॉमर्सला सगळ्यात कमी मार्क्स मिळाले. तर असं होऊ नये, कारण असं बऱ्याच वेळी झालेलं आहे काही मुलांचं की लॉला खूप छान मार्क्स मिळाले, मॅडमनीच सांगितलं होतं लॉचा आधी अभ्यास कर. देन थर्ड एडवांटेजेस आहे, पीईआरटी ब्रिंग ऑल कंपोनेंट्स ऑफ प्रोजेक्ट टुगेदर इन द फ्लो चार्ट अँड परमिट सायमल्टेनियसली परफॉर्मन्स ऑफ डिफरंट पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. सो इथे तुमची कॅपॅबिलिटी सुद्धा ऑब्विसली काय होते, इन्क्रीज होते, बिकॉज हियर वी डुईंग सायमल्टेनियसली परफॉर्मन्स इन रेग्युलर टास्क एज वेल एज प्रोजेक्ट टास्क. ठीक आहे, आणि याच्यासाठी तुम्ही प्रॉपर कंट्रोलिंग हे करत असता. ऑल पॉसिबिलिटी अँड अनसर्टनिटी आर अनालाइज, thus इट हेल्प टू मिनिमम टाइम अँड कॉस्ट ओव्हर टर्न. सो इथे प्रॉपर बॅलन्सिंग केल्यामुळे काय होणार आहे, तुमची कॉस्ट टाइम काय होणार आहे, तर मिनिमम बॅलन्स होईल. Then, delay in one activity affect all succeeding activity due to PERT management can take activity in advance by effective modification of future activity and these provide forward to. जसं आपण म्हणतो ना की एखादी बेस्ट थिंग असेल, आपण त्याच गोष्टी कंटिन्युअस कॅरी फॉरवर्ड करत जाऊ. Then, पीईआरटी कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट साठी काम करतायत किंवा तुम्ही प्रोजेक्ट वरती काम करण्यासाठी यूज करताय, तर अशा वेळी तुम्हाला त्याची डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळतात. फर्स्ट आहे, इट इज नॉट पॉसिबल टू अॅक्युरेटली एस्टिमेटेड टाइम, कॉस्ट अँड अदर थिंग. जसं तुम्ही ह्या पीईआरटी टेक्निक्सच्या साहाय्याने काय केलंय की तुम्हाला 2 काम करायचे आहेत ना, तर ते दोन्ही कामं कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागणार आहे किंवा तुमची कॉस्ट किती स्पेंड होणार आहे. all these things decided with the help of PERT techniques. Okay, but sometime it may not be accurate ना, कारण आपण हे सगळे एस्टिमेटेड करतो. So it is not possible to accurately estimate. बऱ्याच वेळी आपले अंदाज चुकतात, जसं हवामान खात्याचा चुकतो है ना, खूप सारा पाऊस पडणार असं सांगितलं जातं आणि अचानक ऊन पडतं. सो असंही होतं. सो पीईआरटी मध्ये अशा पॉसिबिलिटी बघायला मिळते. सो पीईआरटी इज अ टाइम कन्झ्युमिंग अँड एक्सपेन्सिव्ह, कारण तुम्ही ऍट द सेम टाइम दोन्ही गोष्टीचा विचार करताय, प्रोजेक्टचा आणि रेग्युलरचा. देन स्मॉल फर्म कॅन नॉट एफर्ट टू द टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस टेक्निक्स. जिथे कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहेत किंवा सायमल्टेनियसली तुम्ही 2 कामं करण्यासाठी ही टेक्निक्स यूज करता. सो स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन कॅन नॉट एफर्ट. It cannot be applied with the regard to estimately line operation, in which scheduling operation is more guided by the speed of machine. Okay, so जसं सांगितलेलं आहे की हे एस्टिमेशन वगैरे जे आहे लाईक प्रोजेक्ट आहे, बट तिथे जर मशीन वर्क असेल तर तुम्ही अंदाज कसा सांगाल की स्पीड किती आहे, किती टाइम लागणार आहे. समटाइम इट इज व्हेरी डिफिकल्ट, राईट. सो इट कॅन नॉट बी अप्लाय विथ द रिगार्ड ॲज द असेंब्ली लाईन. असेंब्ली लाईक अ रिसोर्सेस, राईट, की याच्याबद्दल मात्र थोडंसं आपलं एस्टिमेशन रॉंग येऊ शकतं. अँड लास्ट, पीईआरटी ओव्हरलुक अदर आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट लाईक अ क्वालिटी डिझाईन ऑफ द प्रोजेक्ट. ओके, सो अदर आस्पेक्ट थोडेसे काय केले जातात, इग्नोर केले जाऊ शकतात.
इथे फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेला आहे टाइम आणि कॉस्ट पीईआरटी मध्ये लक्षात ठेवा आणि ह्याच गोष्टीचा ओव्हरव्ह्यू घेण्याचं काम तुम्ही पीईआरटी टेक्निक्स मध्ये करत असते. क्लिअर? सीपीएम एक असेल हा आणि मॅनेजमेंट ऑडिट. मॅनेजमेंट ऑडिट घेतली सीपीएम कमी करा. ठीक आहे. सो मॅनेजमेंट ऑडिट ऍडव्हान्टेजेस बघा काय सांगितले. इट हेल्प टू लोकेट प्रेझेंट अँड पोटेन्शियल डिफिशियन्सी इन द परफॉर्मन्स ऑफ मॅनेजमेंट फंक्शन. सो तुम्ही काय करताय, प्रॉपर प्लॅनिंग करताय, मॅनेजमेंट कशा पद्धतीने परफॉर्म करताय हे चेक करताय, राईट. दॅट इज वाय इट इज लोकेट प्रेझेंट अँड पोटेन्शियल डिफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट. सेकंड, it ensure required modification in the existing manager policy and techniques according to environmental changes. जसं आपल्याला माहिती आहे, जसं आपण आता कोविडचं एक्झाम्पल घेतलं की आपण हट्ट केला का कोविड मध्ये नाही मी बाहेर जाणार, बाहेर फिरणार नाही. ऍज पर दी इन्व्हायरमेंटल फॅक्टर हिअर वी मॉडिफाय अवर एक्झिस्टिंग थिंग. सेम मॅनेजमेंट ऑडिट मध्ये तुम्ही काय करताय, एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर काय आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत, इकॉनॉमिक पॉलिसी आहेत, टॅक्सेशन पॉलिसी आहे, राईट. त्या सगळ्याच्या पद्धतीने तुम्ही काय करताय, स्वतःला मॉडिफाय करताय. सो इट इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन इन द फंक्शनिंग ऑफ वेरियस डिपार्टमेंट so that they work together effectively towards the achievement of organizational object. कोणताही ऑडिट असेल त्या ऑडिटचा मेन इंटेन्शन काय आहे, अचिव्हिंग ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह इफेक्टिव्हली. आणि हे आपण इफेक्टिव्हली अचीव्ह केलंय याच्याबद्दल आपल्याला रिमार्क मिळाला. याच्यासाठी आपण ऑडिटिंग करतोय. सो इंटेन्शन आहे अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह इफेक्टिव्हली, गिव्ह अ स्पेसिफिक रिमार्क. नेक्स्ट, the continuous monitoring the performance of management help in the improving control system. Continuous monitoring असेल, आता तुम्हाला डिटेल बघायचं आहे नेक्स्ट सेमिस्टरला. बरेचसे टाईप आहेत, इंटिरियम आहेत, कंटिन्युअस आहेत, इयर एंडिंग आहे. त्यावेळी तुम्ही काय करत असतात, वेगवेगळ्या टाईपचे रिव्ह्यू हे घेत असतात. ठीक आहे. So when we focus on continuous monitoring, that time we can easily understood any types of error in the books of account. लक्षात येते की तुमच्या लक्षात आलं की कंटिन्युअस आपण काय करतोय, इव्हॅल्युएशन करतोय, बुक्स ऑफ अकाउंट चेक करतो. सो बरेचसे टाइप्स ऑफ एरर आहेत ज्यामध्ये ह्युमन एरर आहेत, काही मशीन एरर सुद्धा असू शकतात. ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो कधी, जर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असेल तर. देन it permits more objective and complete evaluation of the management and operational structure. So it permits more objective. जसं आपण म्हणतो ना की अरे एखादा क्वेश्चन आपल्याला पाठ झाला तर आपण थोडेसे खुश होतो, आपण काय करतो परत दुसरा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपलं जेव्हा टार्गेट कम्प्लीट होतं तेव्हा एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि हेच ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मॅनेजमेंट ऑडिटचे बघायला मिळतात, कारण कंटिन्युअस इव्हॅल्युएशन इथे असतं. इट प्रोव्हाइड सजेशन to the management with help to maintain effective management. Obviously तर मॅनेजमेंट ऑडिट तुम्ही करताय म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या फेवरेबल असणार आहेत का, नाही. जसं तुम्हाला सांगितलं की क्लास टेस्ट घेतली, मी पेपर चेक करते तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम मी काही ना काहीतरी तुम्हाला करेक्शन सांगते की तुम्ही ह्या इम्प्रुव्हमेंट करा, ह्या पद्धतीने वर्क करा स्वतःवरती, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स अजून वाढेल. येत आहे लक्षात. सो सेम मॅनेजमेंट ऑडिटिंग मध्ये सुद्धा मॅनेजमेंटला अजून इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्या गोष्टीचं सजेशन इथे दिलं जातं. आलं लक्षात. दे अ चेक कॅन बी मेड अ न्यू पॉलिसी अँड प्रॅक्टिस फॉर द बोथ देअर सुटेबिलिटी अँड कम्प्लायन्स. आता इथे डेफिनेटली तुम्ही काय करताय, काही न्यू पॉलिसी प्रॅक्टिसेस अडॉप्ट करताय. कारण नेहमी आपल्याला काय आवडतं, आपलं डिमोशन आवडतं का, नाही, आपलं प्रमोशन. दॅट मीन्स इन्हान्सिंग थिंग ह्या असल्याच पाहिजे. ठीक आहे. सो दे ऑलवेज फोकस ऑन न्यू पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस. नाही, इट प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर कंटिन्युअसली अपडेटिंग देअर टोटल मॅनेजमेंट अँड ऑपरेटिंग स्ट्रक्चर ऑफ द फर्म. सो इट प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर अ कंटिन्युइंग अपडेटिंग द टोटल मॅनेजमेंट. सो नेहमी तुम्ही काय करताय, अपडेटिंगला इम्पॉर्टन्स देताय.
आपल्यामध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. अजून आपण काय करूया, थोडीशी इम्प्रुव्हमेंट करूया. दॅट मीन्स प्रोव्हाइड स्पेसिफिक मेकॅनिझम. बट समटाइम काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. काय रोज 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 तेच करायचं असं वाटतं की नाही आपल्याला. मी सांगितलं रोज क्लास टेस्ट घेऊ, तुम्ही काय कराल, एक दिवस अभ्यास करून याल, दुसऱ्या दिवशी कराल. जसं थोडस हावदी जोश, सकाळी सगळे 5 वाजता उठले, अभ्यासाला बसले. रोज कोण उठणार 5 वाजता? संडेला म्हणून मी कधी मेसेज नाही करायचे. थोडस ऑब्झर्वेशन केलं ना, मी टीवायच्या क्लासमध्ये सुद्धा संडेला कधी मेसेज नाही केला. संडे टेक अ रेस्ट, एक दिवस थोडासा ब्रेक घ्या ना, एक दिवस प्रॉपर रिव्हिजनला वेळ, परत मंडे पासून 5 वाजता असं 5 वाजे तयार राहा. सेम. सो सेम तुमची प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे हे लक्षात ठेवायचं. ऑडिटिंग मध्ये इट्स अ मॅनेजमेंट ऑडिट, इट इज द इंटरनल पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. हे कंटिन्युअस चालू आहे. दॅट टाइम काही आपल्याला डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळतात. देन conducting management audit may sometimes pose to problem and there are no standard techniques of management audit. So जो डे टू डे टास्क करायचा आहे किंवा जे करायचंच आहे त्याच्यासाठी काही स्पेसिफिक स्टँडर्ड नाही. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, ॲज पर युअर रिक्वायरमेंट दे कॅन डू ऑडिटिंग. ओके, त्यांच्या पद्धतीने ते ऑडिटिंग करतात. Then there is the lack of well-defined principle and procedure for conducting management audit. जनरली काय सांगितलं जातं, एक्सटर्नल जो ऑडिटर येतो तो प्रिस्क्राइब जे काही त्याचे रूल्स आहेत, ते नॉर्म्स आहेत, त्या गोष्टी फॉलो करतो. बट इंटरनल ऑडिटचं इंटेन्शन काय आहे, काय सांगितलं मगाशी? व्हॉट इज द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट? देन बरोबर, अँड मेन पर्पज फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. आलं लक्षात? म्हणजे शेवटी तुम्ही बेस्ट दिसला पाहिजे, याच्यासाठी हा सगळा जो काही अट्टहास आहे तो आधी कशासाठी, लास्ट परफॉर्मन्स आपला बेस्ट होण्यासाठी, राईट? सो बट लास्ट ऑडिटर आहे तो सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो करेल. प्रसाद लक्ष दे, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. कुठे कुठे गेलास? स्टँडवर? मग कॅन्टीन मध्ये? मग कुठे गेलास? मॅडम म्हणणार ऑडिटिंग शिकवताय, ब्रेकची वेळ झाली, भूक लागली. नाही, मॅनेजमेंट ऑडिट इन्व्हॉल्व हाय कॉस्ट अँड इट इज अप्रोप्रिएट टू लार्ज ऑर्गनायझेशन. छोटीशी ऑर्गनायझेशन आहे तुमच्यासारखी, तर तिथे मॅनेजमेंट ऑडिट नाही केलं. आम्हाला माहितीये कोण कसं आहे असं पण म्हणू शकतो. अँड वी कॅन इझिली अंडरस्टूड लाईक अ टाइप्स ऑफ एरर, फ्रॉड, और वी इझिली नो द पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, जेव्हा स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असतात तेव्हा त्यांना माहित असतं की एक्झॅक्टली आपली सिच्युएशन काय आहे. बट लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्या गोष्टीचा थोडासा आढावा घेणं किंवा त्या गोष्टी रेकॉर्ड करणं व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दॅट टाइम दे विल चूज मॅनेजमेंट ऑडिटिंग. ओके, देन स्कोप ऑफ मॅनेजमेंट ऑडिट इज वेग आहे. ओके, कारण ते तुम्ही डिफाईन करता, दॅट्स वाय. सो इट इज डज नॉट हेल्प टू द अचिव्हिंग स्पेसिफिक गोल. तुम्ही स्पेसिफिक गोलला नाही टार्गेट करू शकत. इन जनरल थिंग काय करता तुम्ही मॅनेजमेंट ऑडिटच्या अंडर डन करता. So the management auditor may lack independent and may simply take instruction from the top management. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट ऑडिट करणारा पर्सन आहे एक तर तो विदिन द ऑर्गनायझेशन मधला कोणीही आहे. जसं तुमच्यासारखे जे बीकॉम झालेले स्टुडंट आहेत आणि एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, ते कॅन ऑल्सो डू मॅनेजमेंट ऑडिट, कारण थोडंफार नॉलेज आहे. बट मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे 99% तुम्हाला काय करावं लागतं. हा, आता तुम्ही सांगितलं हा चला माझ्या मधल्या खामिया निकालो, टेक अ टाइम, सांगा सांगा राईट. ते मार्क कमी दिले तर असं वाटेल, पगारच नाही दिला तर एम्प्लॉईजला असं वाटू शकेल ना एम्प्लॉईजला की कशाला ना मॅनेजमेंटच्या खामिया निघालायच्या, तुम्ही बेस्ट आहात त्यांना रिमार्क देऊन टाकू. दॅट इज वे असू शकेल ना. So the management auditor may lack of independence and they simply take instruction from the top management. कारण हे सगळं टॉप मॅनेजमेंटच्या पॉलिसी तो चेक करतोय, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे सांगण्याचं काम करतोय. लक्षात ठेवा मॅनेजमेंट ऑडिट मध्ये. आणि त्यांना आपण डिरेक्टली पॉझिटिव्ह, मोस्ट ऑफ द टाइम त्यांना पॉझिटिव्ह रिमार्क हे दिले जातात आणि ते तितके राईट असतील असं नाही. ठीक आहे. सो दस द पर्पज ऑफ मॅनेजमेंट ऑडिट इज नॉट सर्व.
ऍक्च्युली जो मेन पर्पज आहे मॅनेजमेंट ऑडिटचा तो बऱ्याच वेळी सर्व होत नाही. कारण कसं असतं की इव्हॅल्युएट करणारा पर्सन जर त्यांच्यापेक्षा थोडासा वरच्या लेवलचा असेल ना तर इव्हॅल्युएशन बेस्ट होईल. तर माझं इव्हॅल्युएशन ठीक आहे की कोणाला तरी किंवा जनरली प्रिन्सिपल सरांचं इव्हॅल्युएशन मला करायचं असेल तर मी थोडा विचार कर. लक्षात येतं की आपण फारशा कम हे करू शकत नाही त्यामध्ये ड्रॉबॅक आपल्या थिंकिंगने आपल्या एक्सपिरियन्सने नाही करू शकत. So this is the limitation. Thank you. Is it clear question now? Management audit.